युनिट 4 टेस्टिंग अँड ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, लास्ट युनिट जे आपण बघितलं होतं युनिट नंबर 3 ते होतं टेस्टिंग अँड ट्रबल शूटिंग ऑफ रोटेटिंग मशीन. ओके, आता रोटेटिंग मशीन नंतर आपण स्टॅटिक मशीनवरती आलेलो. तर ह्या युनिटचं नाव आहे टेस्टिंग अँड ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, ह्यातली इम्पॉर्टंट पॉईंट बघा. 4.1 आहे जो टेस्टिंग. आता ट्रान्सफॉर्मरवरती कुठल्या कुठल्या टेस्ट घेतल्या जातात, मग त्यामध्ये टाईप टेस्ट असतात, रुटीन टेस्ट असतात, स्पेशल टेस्ट असतात. ओके, तर त्या टाईप टेस्ट कुठल्या आहेत, रुटीन टेस्ट कुठल्या आहेत आणि स्पेशल टेस्ट कुठल्या आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं. त्यानंतर कॉजेस ऑफ फेल्युअर. ओके, तुम्हाला माहिती आहे कॉजेस ऑफ फेल्युअर दोन प्रकारचे असतात, इंटरनल कॉजेस आणि एक्सटर्नल कॉजेस. ओके, तर ते इंटरनल कॉजेस काय आणि एक्सटर्नल कॉजेस काय हे आपल्याला डिस्कस करायचं. ओके, हा जो पॉईंट आहे कॉजेस ऑफ फेल्युअर आणि टाईप्स ऑफ फॉल्ट हा जवळपास सिमिलरच आहे आपल्या नेक्स्ट प्रिव्हियस युनिट सारखाच. त्यानंतर टाईप्स ऑफ फॉल्टमध्ये मॅग्नेटिक फॉल्ट, मेकॅनिकल फॉल्ट आणि इलेक्ट्रिकल फॉल्ट हे 3 फॉल्ट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर 4.3 आहे ट्रबल शूटिंग अँड रेमेडीज. ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर सिंगल फेज अँड 3 फेज ट्रान्सफॉर्मर्स. जसं आपण इंडक्शन मोटरसाठी 3 फेज इंडक्शन मोटर असेल, सिंगल फेज इंडक्शन मोटर असेल, सिंक्रोनस मोटर्स असतील, यांच्यासाठी ट्रबल शूटिंग चार्ट्स तयार केले होते. ओके, तर तशा प्रकारचे चार्ट्स म्हणजे त्यामध्ये सिरियल नंबर असेल, फॉल्ट्स असतील आणि त्याच्यावरती रिमेडियल ॲक्शन्स असतील. ओके, तर अशा प्रकारचा चार्ट आपल्याला सिंगल फेज ॲज वेल ॲज 3 फेज ट्रान्सफॉर्मरसाठी डिस्कस करायचं आहे. ओके, त्यानंतर लास्ट वन 4.4 दॅट इज फाउंडेशन. मग त्यासाठी रिक्वायरमेंट फॉर स्टॅटिक मशीन फाउंडेशन, फॅक्टर गव्हर्निंग दे. आता हा जो फाउंडेशन पार्ट आहे हा आपला प्रिव्हियस चॅप्टरमधला राहिलेला आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण फाउंडेशन ऑफ स्टॅटिक मशीन ॲज वेल ॲज फाउंडेशन ऑफ रोटेटिंग मशीन दोन्ही डिस्कस करायचे आहेत. ओके, तर हा ॲज पर युअर सिलेबस हा चॅप्टर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 हे तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. ओके, स्टार्ट करू आपण. टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मरवरती कुठल्या कुठल्या टेस्ट कॅरीड आउट केल्या जातात, म्हणजे एखादा ट्रान्सफॉर्मर समजा एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल ट्रान्सफॉर्मरची, तर त्याच्यावरती कुठल्या कुठल्या टेस्ट घेतल्या जातात. तर त्यामध्ये फर्स्ट आहे रुटीन टेस्ट घेतली जाते. ओके, त्यानंतर टाईप टेस्ट घेतली जाते, स्पेशल टेस्ट घेतली जाते आणि सप्लिमेंटरी टेस्ट. अशा प्रकारच्या 4 टाईपच्या टेस्ट त्याच्यावरती कॅरीड आउट केल्या जातात. ओके, आता ह्या रुटीन टेस्ट, टाईप टेस्ट, स्पेशल टेस्ट आणि सप्लिमेंटरी टेस्ट ह्यांचा पर्पज आणि जो मोटिव्ह असतो तो वेगवेगळा असतो. ओके, आता वन बाय वन आपण डिस्कस करू. रुटीन टेस्ट. आता रुटीन टेस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण सेकंड चॅप्टरपासून डिस्कस करत आलो की रुटीन टेस्ट म्हणजे काय. तर रुटीन टेस्ट आर दोज टेस्ट विच आर कॅरीड ऑन इच अँड एव्हरी ट्रान्सफॉर्मर. म्हणजे समजा एखादी इंडस्ट्री असेल, त्या इंडस्ट्रीमध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरती ज्या टेस्ट कॅरीड आउट केल्या जातात त्यांना काय म्हटलं जातं, रुटीन टेस्ट. ओके, म्हणजे जर समजा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये दिवसाला 100 ट्रान्सफॉर्मर तयार होत असतील तर त्या 100च्या 100 ट्रान्सफॉर्मरवरती त्या टेस्ट कॅरीड आउट केल्या जातात. मग अशा कुठल्या टेस्ट आहेत, तर ह्या टेस्ट बघा. मेजरमेंट ऑफ डीसी वाइंडिंग रेझिस्टन्स टेस्ट. मेजर म्हणजे त्याच्यामध्ये वाइंडिंगचा रेझिस्टन्स मेजर केला जातो. त्यानंतर मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो अँड चेक द व्होल्टेज व्हेक्टर रिलेशनशिप. त्याच्यामध्ये पोलारिटी टेस्ट अँड फेजिंग आउट टेस्ट आहे. पोलारिटी टेस्ट आणि फेजिंग आउट टेस्ट आपण ऑलरेडी तुमच्या CNA मध्ये घेतलेले आहे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ इम्पिडन्स व्होल्टेज, शॉर्ट सर्किट इम्पिडन्स अँड लोड लॉस टेस्ट. त्यानंतर मेजरमेंट ऑफ नो लोड लॉस अँड मॅग्नेटायझिंग करंट. त्यानंतर मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेझिस्टन्स. त्यानंतर डायलेक्ट्रिक टेस्ट आणि त्यानंतर टेस्ट ऑन लोड टॅप चेंजर्स. ह्या ज्या 7 टेस्ट आहेत ह्या रुटीन टेस्ट, ट्रान्सफॉर्मरच्या रुटीन टेस्ट म्हणून यांना प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरती घेतल्या जातात. आता त्यानंतर नेक्स्ट बघा टाईप टेस्ट. आता टाईप टेस्ट म्हणजे काय ते, द टाईप टेस्ट आर कॅरीड आउट ऑन फ्यू ट्रान्सफॉर्मर्स फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर्स ऑफ लॉट ऑफ सेम डिझाईन. म्हणजे काय की जर समजा एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहेत आणि एक सिंगल फेज 1 kVA चे ट्रान्सफॉर्मर. ओके, असे 100 समजा ट्रान्सफॉर्मर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तयार केले, किती 100 युनिट तयार केले. तर काय केलं जातं, जी रुटीन टेस्ट आहे ती ह्या सगळ्यांच्यावरती घेतली जाते, ह्या 100 वरती. पण जी टाईप टेस्ट आहे ती टाईप टेस्ट काय केली जाते, ह्यातले काही 3 ते 4 रँडमली सिलेक्ट केले जातात आणि 3 ते 4 वरती ह्या काय केल्या जातात, टेस्ट घेतल्या जातात. त्यांना म्हटलं जातं टाईप टेस्ट. मग टाईप टेस्ट कुठल्या आहेत, वरच्या ज्या 7 आहेत त्या तर घेतल्याच जातात आणि इन्क्लूड 2
टेम्परेचर राईज टेस्ट आणि इम्पल्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट, ह्या ज्या 2 टेस्ट आहेत त्या एक्स्ट्रा त्या घेतल्या जातात, त्यांना म्हटलं जातं टाईप टेस्ट. ओके. आता जर समजा सिंगल फेज 1 kVA चे 50 तयार केलेत आणि सिंगल फेज 2 kVA चे समजा 50 तयार केलेत. ओके. तर ह्या केसमध्ये पण आपण 3-4 घेणार आहे का? नाही. 50 मधले 3-4 घेईल आणि ह्या 50 मधले 3-4, कारण की सेम डिझाईन असली पाहिजे. ओके. डिझाईन विल बी सेम असेल पाहिजे. ओके. तर टेम्परेचर राईज टेस्ट आणि इम्पल्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट ह्या टाईप टेस्टमध्ये कन्सिडर केल्या जातात. पहिल्या 7 इन्क्लूड दिस. ओके. पहिल्या 7 ॲज वेल ॲज ह्या कन्सिडर केल्या जातात. त्यानंतर नेक्स्ट बघा, स्पेशल टेस्ट. आता स्पेशल टेस्ट म्हणजे काय? द स्पेशल टेस्ट आर कॅरीड आउट ऑन ट्रान्सफॉर्मर फॉर स्पेसिफाईड पर्पज ओनली, दॅट इज इफ अ परचेसर आस्क फॉर रिझल्ट फ्रॉम दिस टेस्ट. म्हणजे काय, जो समजा तू एखादा मॅन्युफॅक्चर आहे, त्या मॅन्युफॅक्चरकडून एखादा परचेसर विकत घेणार आहे, पण त्या परचेसरसाठी काहीतरी गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, की ह्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर मला त्या ट्रान्सफॉर्मरची गरज आहे, किंवा तो माझ्या ॲप्लिकेशनसाठी ह्या टेस्ट मला पाहिजेत. तर त्या केसमध्ये स्पेशल टेस्ट घेतल्या जातात. ह्या स्पेशल टेस्ट इतर कुठल्याही ट्रान्सफॉर्मरसाठी घेतल्या जात नाहीत. जर परचेसर म्हटला की मला हा डाटा पाहिजे, तर त्या केसमध्ये ह्या टेस्ट कॅरीड आउट केल्या जातात. ओके. मग त्याच्यामध्ये काय, डायलेक्ट्रिक टेस्ट ही स्पेशल टेस्ट आहे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ झिरो सिक्वेन्स इम्पिडन्स ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर, झिरो सिक्वेन्स इम्पिडन्स किती आहे हे बघण्यासाठी मेजरमेंट केलं जातं. त्यानंतर थर्ड आहे मेजरमेंट ऑफ द हार्मोनिक्स ऑफ नो लोड करंट. त्यानंतर मेजरमेंट ऑफ अकॉस्टिक नॉईस लेवल. ओके. ह्या ज्या 4 टेस्ट आहेत ह्या स्पेशल टेस्टमध्ये येतात. जर जो परचेसर विकत घेणार आहे ट्रान्सफॉर्मर, त्या परचेसरला समजा हा डाटा पाहिजे असेल, तर तो अशा प्रकारची डिमांड जर त्याने केली की मला हा डाटा पण तुमच्या ट्रान्सफॉर्मर बरोबर पाहिजे, तर त्या केसमध्ये स्पेशल टेस्ट घेतल्या जातात. ओके. त्यानंतर सप्लिमेंटरी टेस्ट. सप्लिमेंटरी म्हणजे ह्याच्यात नावातच आहे, सप्लिमेंटरी म्हणजे एक्स्ट्रा. ओके. सप्लिमेंटरी टेस्ट कशासाठी घेतल्या जातात? द सप्लिमेंटरी टेस्ट आर परफॉर्म्ड व्हेन एव्हर नेसेसरी आणि नॉट व्हेरी कॉमन. म्हणजे ज्यावेळी गरज असेल आणि ह्या शक्यतो कॉमन म्हणजे घेतल्या जात नाहीत, कॉमन नसतात ह्या. ओके. अनकॉमन अशा आहेत. दीज आर कॅरीड आउट इफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड अबाउट अ पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मर. एखादा ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्याबद्दल आम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे, परचेसर असेल किंवा एखाद्या कंपनीचं R&D डिपार्टमेंट असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट असेल, तर त्यांना काहीतरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन वगैरे पाहिजे असेल, तर त्या केसमध्ये ह्या सप्लिमेंटरी टेस्ट घेतल्या जातात. मग सप्लिमेंटरी टेस्ट कुठल्या आहेत? बॅक टू बॅक टेस्ट आणि इफिशियन्सी टेस्ट. बॅक टू बॅक टेस्ट पण आपण ह्याच्यात तुम्हाला ह्याचं प्रॅक्टिकल सुद्धा आहे बॅक टू बॅक टेस्टचं, ते पण आपल्याला कॅरी आउट करायचं. ओके. तर अशा प्रकारे टाईप टेस्ट बघितल्या आपण, रुटीन टेस्ट बघितल्या, स्पेशल टेस्ट बघितल्या आणि सप्लिमेंटरी टेस्ट बघितल्या. ओके. या एवढ्या सगळ्या टेस्ट आहेत. आता त्यानंतर आपण काय करू, रुटीन टेस्टला थोडंसं डिस्कस करू. रुटीन टेस्टमधल्या थोड्याशा टेस्ट आपण ब्रीफमध्ये डिस्कस करू. आता रुटीन टेस्टमध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट येतात बघा. रुटीन टेस्ट म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे की रुटीन टेस्ट म्हणजे की इंडस्ट्रीमध्ये किंवा ट्रान्सफॉर्मरच्या कंपनीमध्ये जेवढे ट्रान्सफॉर्मर तयार होतात त्या सगळ्यांच्या वरती ही टेस्ट कॅरीड आउट केली जाते, त्यांना रुटीन टेस्ट म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये बघा मेजरमेंट ऑफ DC वाइंडिंग रेझिस्टन्स टेस्ट, म्हणजे जो ट्रान्सफॉर्मरचे जे वाइंडिंग आहे त्याचा रेझिस्टन्स मेजर करायचा, पण तो कुठला असला पाहिजे, DC रेझिस्टन्स. त्यानंतर मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो अँड चेक ऑफ व्होल्टेज वेक्टर रिलेशनशिप. व्होल्टेज रेशो मेजरमेंट म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सफॉर्मरला काय असतं रे, प्रायमरी आणि सेकंडरी असते. ओके. प्रायमरीचं व्होल्टेज काहीतरी असेल, सेकंडरीचं व्होल्टेज काहीतरी असेल. ओके. तर तो व्होल्टेज रेशो तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं, म्हणून व्होल्टेज रेशो पण आपल्याला मेजर करता आला पाहिजे. त्यानंतर चेक ऑफ व्होल्टेज व्हेक्टर रिलेशनशिप म्हणजे पोलारिटी टेस्ट, फेजिंग आउट टेस्ट, म्हणजे ते इन फेज आहेत का, आउट ऑफ फेज आहेत का हे बघण्यासाठी पण टेस्ट असते. पोलारिटी त्यांची बरोबर आहे का हे बघण्यासाठी पण टेस्ट असते. पोलारिटी टेस्ट आणि फेजिंग आउट टेस्ट आपण CNE मध्ये कॅरीड आउट केल्या होत्या. त्यानंतर मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट, एखादा इन्सुलेशन रेझिस्टन्स किती आहे त्या ट्रान्सफॉर्मरचा ते आपल्याला चेक करायचं. डायलेक्ट्रिक टेस्ट कॅरीड आउट करायची आणि टेस्ट ऑन नो लोड टॅप चेंजेस. एवढ्या 5 टेस्ट आपल्याला ब्रीफमध्ये डिस्कस करायचे. ओके. त्यातल्या आता पहिली टेस्ट बघू, मेजरमेंट ऑफ DC रेझिस्टन्स ऑफ वाइंडिंग. आता DC रेझिस्टन्स ऑफ वाइंडिंग करण्यासाठी सिंपल तुम्हाला माहिती आहे, आपण लास्ट टाइम पण ही मेथड बऱ्याचदा घेतलेली आहे. तर काय करतो आपण ह्याच्यामध्ये, एक लो व्होल्टेज DC सप्लाय देतो, एक व्होल्टमीटर कनेक्ट करतो आणि एक ॲमीटर कनेक्ट करतो. व्होल्टमीटर काय करतो रे, त्या वाइंडिंगच्या अक्रॉसचा व्होल्टेज मेजर करतो
आणि ॲमीटर काय करतो, करंट मेजर करतो. मग व्होल्टेज डिवाइड बाय करंट आपण केलं की तर काय होतं, आपल्याला रेझिस्टन्स मिळतो अकॉर्डिंग टू ओहमला. आता इथं काय केलं बघा, सिंपल याची इथे एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर घेतलाय, त्याची जी प्रायमरी आहे त्या प्रायमरीला काय केले आपण, व्होल्टेज एक व्होल्टमीटर कनेक्ट केलंय, एक सिरीजमध्ये ॲमीटर कनेक्ट केले, हा रेझिस्टन्स करंट व्हॅरी करण्यासाठी किंवा स्टेबल करण्यासाठी. त्यानंतर ह्या दोन फ्यूज आहेत. ओके, हा फ्यूजचाच पार्ट आहे आणि ह्या लो व्होल्टेज डीसी सप्लाय आपण दिलेला आहे. ओके, दिस इज फिगर नंबर ए. ओके, आणि रेझिस्टन्स आपण कसा मेजर करणार आहे, व्होल्टेज डिवाइड बाय करंट. ओके, ह्या व्होल्टेज डिवाइड बाय करंट. सेम इथं पण सेम सेटअप ठेवलेला आपण, फक्त इथं काय 3 फेज, हा जो आहे तो 3 फेज आहे. ओके, डेल्टा कनेक्टेड 3 फेज आहे. पण त्याच्यामध्ये डेल्टा कनेक्टेडमध्ये आपण काय केलंय की दोनच वाइंडिंगचे 2 पॉईंट्स आहेत, त्यालाच फक्त काय केले, कनेक्ट केलेलं आहे. ओके, आता ह्या केसमध्ये कसं करायचं आहे, जो रेझिस्टन्स येणार आहे तो रेझिस्टन्स कसला असणार आहे रे, तर तुम्हाला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढावा लागणार, कारण की हा काय होणार आहे, दिस इज 2R आणि 2R पॅरलल हे लावतो. ओके, तर तो तुम्हाला काढावा लागणार. आता याच्यामध्ये काय केलं बघा, द रेझिस्टन्स ऑफ इच वाइंडिंग इज मेजर्ड बाय पासिंग डायरेक्ट करंट अँड टेम्परेचर ऑफ द वाइंडिंग रेकॉर्डेड. केअर मस्ट बी टेकन टू रिड्यूस सेल्फ इंडक्टिव्ह इफेक्ट. सेल्फ इंडक्टिव्ह इफेक्ट ह्यामध्ये कमी असला पाहिजे. आपण काय केले, डायरेक्ट डीसी व्होल्टेज कुणाला दिले रे, तर प्रायमरीला दिले किंवा वाइंडिंगला दिलेलं आहे. आता त्यामध्ये काय करतोय आपण, एकतर त्याचा करंट व्होल्टेज तर मेजर करतोय ॲज वेल ॲज त्याचं टेम्परेचर. कारण का, इनिशियली ज्यावेळी काय असतं, व्होल्टेज ज्यावेळी देत नाही त्यावेळी टेम्परेचर कमी असतं, ज्यावेळी आपण व्होल्टेज देतो त्यामध्ये करंट जायला सुरुवात होतो, त्यावेळी लॉसमुळे काय होतं, त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढतं. ओके, मग ते टेम्परेचर पण आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. मग द अरेंजमेंट इज शोन इन द फिगर. जी काय अरेंजमेंट तुम्हाला मी सांगितली ती फिगरमध्ये शो केली. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता ही जी आहे ही स्टार 3 फेजच आहे, पण हा स्टार डेल्टा आहे. ओके, दिस इज स्टार कनेक्शन आहे, स्टार वाइंडिंग आहे. आता त्यानंतर बघा, इथं 2RP का लिहिले, व्ही डिवाइड बाय 2RP, कारण की इथं बघा हा आणि हा दोन ह्याच्या पिक्चरमध्ये येतात. ओके, हा ओपन सर्किट आहे त्यामुळे हा बाहेर जाईल, मग RP सिरीजमध्ये 2RP. मग आता बघा, द व्हॅल्यू ऑफ मेजर्ड रेझिस्टन्स चेंजेस ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे जो आपण मेजर रेझिस्टन्स मेजर करणार आहे तो टेम्परेचर बरोबर काय होतो रे, वाढतो. फॉर कॉपर कंडक्टर्स देअरफॉर द रेझिस्टन्स ॲट रिक्वायर्ड टेम्परेचर इज फॉलो. आता कॉपर कंडक्टर का म्हणले, कारण कॉपर कंडक्टर हा पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय असतं रे, की ज्याचा टेम्परेचर वाढल्यानंतर रेझिस्टन्स वाढतो त्यांना पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतात. मग कॉपर कंडक्टर हे काय असतात रे, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहेत. मग त्यासाठी आपण फॉर्म्युला लास्ट युनिटमध्ये आपण हा फॉर्म्युला डिस्कस केला, R2 डिवाइड बाय R1 इज इक्वल टू T2 प्लस 234.5 डिवाइड बाय T1 प्लस 234.5. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय मिळणार रे, R1 मिळणार, R2 मिळणार, त्यानंतर सॉरी R1 नाही, R1 मिळणार, पहिल्यांदा तुम्हाला R1 माहिती आहे, T1 माहिती आहे आणि T2. R2 तुम्हाला काय करायचं, फाइंड आउट करायचं. मग T2 म्हणजे काय, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस ऑफ द वाइंडिंग ॲट द एंड ऑफ टेस्ट. म्हणजे टेस्ट एंड झाल्यानंतर ज्यावेळी टेम्परेचर इन्क्रीज होईल त्यावेळी. त्यानंतर T1 म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ द वाइंडिंग कोल्ड ॲट द बिगिनिंग ऑफ टेस्ट. जस्ट सुरू करताना टेम्परेचर काय असणार आहे, वेगळं असणार आहे. ज्यावेळी आपण टेस्ट तुम्ही संपवाल त्यावेळी टेम्परेचर काय असणार आहे, वेगळं असणार आहे, इन्क्रीज झालेलं असणार आहे. R2 म्हणजे रेझिस्टन्स ऑफ वाइंडिंग ॲट द एंड ऑफ द टेस्ट. R2 म्हणजे काय, ज्यावेळी तुमची टेस्ट एंड होईल त्यावेळेचा रेझिस्टन्स, आणि R1 म्हणजे काय, इनिशियल रेझिस्टन्स ऑफ द वाइंडिंग जो की कमी असेल. ओके, मग हा वरचा फॉर्म्युला वापरून तुम्ही काय करू शकता, R2 फाइंड आउट करू शकता, रेझिस्टन्स ऑफ द वाइंडिंग ॲट द एंड ऑफ द टेस्ट. If very accurate results are required, then Kelvin bridge or Wheatstone bridge method is employed. जर ह्या मेथडमध्ये जे येणारे रिझल्ट आहेत हे अप्रॉक्सिमेट रिझल्ट असतात, आपण जे व्होल्टमीटर ॲमीटर मेथड वापरतो त्यामध्ये. आणि जर तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला केल्विन ब्रिज किंवा व्हिस्टोन ब्रिज मेथड वापरावी लागेल. आता हे तुम्हाला मेजरमेंटमध्ये केल्विन ब्रिज किंवा व्हिस्टोन ब्रिज कसे वापरतात. ओके, त्यामध्ये 3 रेझिस्टन्स असतात आणि त्याच्यामध्ये एक अननोन रेझिस्टन्स घालून आपण काय करतो, तो फाइंड आउट करतो. ओके, मग ते कधी तर ॲक्युरेट रिझल्ट पाहिजे असतील तर त्या केसमध्ये तुम्ही वापरू शकता. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज रेशो चेक व्होल्टेज व्हेक्टर रिलेशनशिप, दॅट इज पोलारिटी टेस्ट अँड फेजिंग आउट टेस्ट. आता याच्यामध्ये 3 टेस्ट आपल्याला घ्यायचे आहेत, व्होल्टेज रेशो टेस्ट, पोलारिटी टेस्ट अँड फेजिंग आउट टेस्ट. मग व्होल्टेज रेशो आहे ते व्होल्टेज रेशो मेजर करण्यासाठी पण आणखीन 3 मेथड आहेत, आपण आता वन बाय वन डिस्कस करू. In substation, generally more than one transformer operate in parallel to share the
लोड ऑन अ सबस्टेशन. ओके, तुम्हाला माहिती आहे सबस्टेशन ज्यावेळी आपण पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर बघितलं होतं त्यावेळी लोड शेअर करण्यासाठी, मोस्टली पॅरलल ऑपरेशन कशासाठी असतं तर लोड शेअर करण्यासाठी वापरतात. When any transformer has to be connected in parallel to the existing transformer, or a transformer is to be decommissioned after repairs, it's necessary to know its polarity, voltage ratio and phasing group. For fulfillment these conditions following tests are carried out. म्हणजे काय, समजा आता दोन ट्रान्सफॉर्मर काय केलेत आपण पॅरलल मध्ये कनेक्ट केले. मग एखादा कनेक्शन आपण एखादा ट्रान्सफॉर्मर काय केला तुम्ही रिपेअरिंग पर्पजसाठी किंवा मेंटेनन्स पर्पजसाठी डिस्कनेक्ट केला, बरोबर आहे. मग त्याच्या आपल्याला पोलारिटी माहीत असणं गरजेचं आहे, कारण की पोलारिटी व्यवस्थित कनेक्ट करणं गरजेचं आहे. त्याचा व्होल्टेज रेशो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्याचा फेज ग्रुप आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी आपल्याला खालच्या टेस्ट वापराव्या लागतात. म्हणजे व्होल्टेज रेशो टेस्ट असेल, पोलारिटी टेस्ट असेल आणि फेजिंग आउट टेस्ट असतील. ह्या टेस्ट आपल्याला काय करावं लागतात रे, कॅरीड आउट करावं लागतात. आता आपण पहिल्यांदा फक्त डिस्कस करणार आहोत व्होल्टेज रेशो टेस्ट. नेक्स्ट लेक्चरला आपण पोलारिटी टेस्ट आणि फेजिंग आउट टेस्ट घेणार आहोत. व्होल्टेज रेशो टेस्ट, आता ह्या तिन्हीच्या तिन्ही टेस्ट CNE मध्ये आपण प्रॅक्टिकली केलेल्या आहेत. व्होल्टेज रेशो टेस्ट सुद्धा केलेली आहे, पोलारिटी टेस्ट सुद्धा केली आणि फेजिंग आउट टेस्ट केलेली. व्होल्टेज रेशो टेस्ट कशी केली आपण, डायरेक्ट मेथडने केली आहे. म्हणजे काय करायचं, प्रायमरीचं व्होल्टेज मेजर, आता समजा हा ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, प्रायमरी आणि सेकंडरी असा हा ट्रान्सफॉर्मर. तर ह्या प्रायमरीचं व्होल्टेज मेजर करायचं, इथून सेकंडरीचं व्होल्टेज मेजर करायचं आणि त्याचा दोघांचा रेशो घ्यायचा V2 डिवाइड बाय V1, जो काय येईल तो तुमचा व्होल्टेज रेशो टेस्ट झाला. अशी पण टेस्ट तुम्हाला घेता येते. तीच आपली पहिली मेथड आहे. व्होल्टेज रेशो टेस्टमध्ये पहिली मेथड आहे डायरेक्ट मेजरमेंट. मग डायरेक्ट मेजरमेंट मेथडमध्ये काय दिले बघा, दिस टेस्ट इज सुटेबल फॉर लो कॅपॅसिटी लो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर्स. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट मेजरमेंट मेथड तुम्ही कुठं करू शकता, जिथं लो कॅपॅसिटी आहे, लो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे तिथं. जर समजा एखाद्या सबस्टेशनमध्ये फार मोठा जर ट्रान्सफॉर्मर असेल 32 kV आणि तो 11 kV आणि 11 kVचा 33 kV करत असेल, तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, जे व्होल्टमीटर लागणार आहे ते 11 kVचं व्होल्टमीटर लागणार आहे आणि तिकडच्या पलीकडच्या साईडला 33 kVचं ट्रान्सफॉर्मर व्होल्टमीटर लागणार आहे. याचा अर्थ काय की कपॅसिटी जास्त असेल तर व्होल्टमीटर पण मोठे लागणार. व्होल्टमीटर जर जास्त रेंजचे लागले तर त्यांची कॉस्ट पण वाढणार, मग हे इफेक्टिव्ह ठरत नाही. म्हणून डायरेक्ट मेजरमेंट मेथड कुठं वापरायची, जिथं लो कपॅसिटी आणि लो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर्स आहेत तिथं. A sensitive of accurate voltmeter is used for measuring the secondary and primary voltages of a transformer. Voltage ratio V2 divided by V1 is calculated. Okay, accurate voltmeter वापरा प्रायमरी आणि सेकंडरी साईडला, तिथलं व्होल्टेज मेजर करा आणि सेकंडरी साईडचं व्होल्टेज डिवाइड बाय प्रायमरी साईडचं व्होल्टेज, हा जो रेशो असेल त्याला आपण काय म्हणू, व्होल्टेज रेशो. ही झाली डायरेक्ट मेजरमेंट. पण ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, तुम्हाला क्वेश्चन कसा विचारू शकतील, डायरेक्ट मेजरमेंट मेथड इज सुटेबल फॉर लो कॅपॅसिटी लो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, हाय कॅपॅसिटी हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, मीडियम कॅपॅसिटी मीडियम व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर्स. ओके, तर ह्याच्यामध्ये तुमचं आन्सर असलं पाहिजे लो कॅपॅसिटी लो व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट मेजरमेंट बाय रेशोमीटर. आता एक प्रकारचा रेशोमीटर असतो, त्या रेशोमीटरनं काय करता येते तुम्हाला, व्होल्टेज रेशो फाइंड आउट करता येतो. आता त्याच्यामध्ये काय दिले बघा, द रेशोमीटर इज सिम्पली अ पोटेन्शियल डिवायडर. पोटेन्शियल डिवायडर म्हणजेच काय की जो पोटेन्शियलला काय करतो किंवा व्होल्टेजला काय करतो, डिवाइड करतो. ॲज शोन इन फिगर, इट इज कनेक्टेड टू द सेम सप्लाय टू विच ट्रान्सफॉर्मर प्रायमरी वाइंडिंग इज टू बी कनेक्टेड. आता बघा हा सिंगल फेज बसबार आहे, या बसबारला काय केले रे हिने की हा प्रायमरी कनेक्ट केली, ट्रान्सफॉर्मरची काय केली, प्रायमरी कनेक्ट केली आणि दिस इज सेकंडरी, ही झाली सेकंडरी. आता इथं काय केलं, हा रेशोमीटर आहे, हा रेशोमीटर पण कधी काय केलाय तुमच्या ह्याच्यामध्ये कनेक्ट केला, ह्या बसबारमध्येच कनेक्ट केलं. ओके, आणि ह्या रेशोमीटरला काय असतात, अशा प्रकारचे टॅप काढलेले असतात. आणि ही सेकंडरी जी आहे ती सेकंडरी काय केलेली असते, ह्या रेशोमीटर बरोबर ह्या बसबारला कनेक्ट केलेले असते. आणि रेशोमीटरचं सेकंडरीचं जे आणखीन एक हे आहे, दुसरा जर टर्मिनल काढलेलं असतं त्याच्यामध्ये एक ॲमीटर कनेक्ट करून एक नॉब ठेवलेला असतो, जेणेकरून हा नॉब काय करता येते, इकडं स्लाइड करता येईल. ओके, अशा प्रकारे असतो तो. आता बघा इथे दिले, द स्लाइडिंग आर्म ऑफ रेशोमीटर इज ॲडजस्टेड सच दॅट ॲमीटर रीड 0. आता हा ॲमीटर हा जो हे आहे काय ते आपलं नॉब आहे, तो नॉब काय करायचा, इथून असा इथून फिरवत आणायचा आणि इथलं ॲमीटरचं रिडिंग ऑब्झर्व करायचं. ज्यावेळी हे ॲमीटरचं रिडिंग 0 येईल त्यावेळी तिथं थांबायचं. ॲट दिस पॉईंट, आता ॲमीटरचं रिडिंग 0 आलं याचा अर्थ काय बघा, ॲट दिस पॉईंट द व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, म्हणजे इथलं व्होल्टेज अँड व्होल्टेज अक्रॉस अ पार्ट ऑफ रेशोमीटर. पार्ट ऑफ रेशो म्हणजे कुठला, इथून इथपर्यंत. जर इथं कनेक्ट असता तर इथून इथपर्यंतचा पार्ट. ओके, म्हणजे जेवढा पार्ट रेशोमीटरनं कव्हर केलाय तेवढा.
ratiometer connected to the secondary winding is equal in a magnitude and opposite in phase. So net voltage is 0 आणि ammeter reads 0. म्हणजे आता ammeter read का 0 करते बघा रे, इथलं व्होल्टेज जेवढं आहे तेवढंच व्होल्टेज इथं असतं, पण एकामेकाच्या अपोजिट फेजमध्ये फेजमध्ये असल्यामुळं ते एकामेकाला काय करतं, कॅन्सल करतं आणि ammeter रिडिंग किती दाखवतं, 0. मग आता इथं काय केलेलं असतात, वेगवेगळे रेशो लिहिलेले असतात. ओके, याच्यावरती समजा 1 रेशो आहे, इथं 2 आहे, ह्या टर्मिनलला 3. याचा अर्थ काय की तुमचा V2 डिवाइड बाय V1 इज इक्वल टू किती झालं रे, 3. ओके, तर अशा प्रकारचे रेशो असतात आणि ह्या रेशो मीटरनं काय करू शकतात तुम्ही, डायरेक्टली व्होल्टेज रेशो मेजर करू शकता. इम्पॉर्टंट काय की तो स्लाइडिंग आर्म आहे, तो स्लाइडिंग आर्म तुम्हाला स्लाइड करायचा आहे आणि 0 येण्याची वाट बघायची. ॲमीटरमध्ये 0 जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला तो काय करायचा आहे, स्लाइड आर्म स्लाइड करत राहायचा. आणि ही डायरेक्ट मेथड आहे ना, तुम्हाला डायरेक्टली व्होल्टेज रेशो मिळतो, तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. त्यानंतर लास्ट वन इज द स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर. आता ह्याच्यामध्ये काय केलं रे, हिने 2 ट्रान्सफॉर्मर वापरले. एक जो आपल्याला टेस्ट करायचा आहे, ज्याचा व्होल्टेज रेशो आपल्याला टेस्ट करायचा आहे, आणि त्याच्या एक स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर. ओके, सो व्होल्टेज रेशो कॅन बी फाउंड आउट बाय रेफरन्स टू अ स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर ऑफ सेम नॉमिनल रेशो. आता एक नॉमिनल रेशो असतो, तो नॉमिनल सेम रेशो असला पाहिजे. ह्या दोघांचा नॉमिनल रेशो काय असला पाहिजे, सेम असे ट्रान्सफॉर्मर घ्यायचे ॲज शोन इन फिगर. आता त्यांचा HV साईड काय केले, दोघांची पण जी HV साईड आहे ती काय केली, सिंगल फेज बसबारला कनेक्ट केले अक्रॉस द सेम सप्लाय. त्यानंतर अ व्होल्ट मीटर इज कनेक्टेड विच रीड्स द व्होल्टेज डिफरन्स इफ एनी बिटवीन ऑफ द 2 LV वाइंडिंग्स. आणि LV वाइंडिंग जे लो व्होल्टेज वाइंडिंग आहे त्याच्यामध्ये काय केले आपण, व्होल्ट मीटर कनेक्ट केले. जर व्होल्ट मीटर, इफ व्होल्ट मीटर रीड 0, इट मीन्स दॅट व्होल्टेज रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर अंडर टेस्ट अँड स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर इज सेम. ओके, जर ह्या व्होल्ट मीटरनं जर 0 रिडिंग दाखवलं तर ह्याचा आणि ह्याचा व्होल्टेज रेशो काय रे, सेम आहे. ओके, सो दिस इज द स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर मेथड. स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मर काय करतोय आपण, स्टँडर्ड ट्रान्सफॉर्मरला टेस्ट ट्रान्सफॉर्मर कम्पेअर करतोय आणि त्याच्याप्रमाणे काय करतो, व्होल्टेज रेशो आपण फाइंड आउट करतोय. ओके, तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या टेस्टिंग आणि ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मरच्या. उरलेल्या ज्या टेस्ट आहेत, टाईप टेस्ट मधल्या, सॉरी रुटीन टेस्ट मधल्या 3 टेस्ट राहिलेल्या आहेत, टाईप टेस्ट मधल्या पण काही टेस्ट आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. ओके, थँक्यू.